आज आपण पोळी मसाला बनवतोय। त्यासाठी इथं मी 4 ते 5 काश्मीरी लाल मिरची घेतली। ती हलकीशी भाजून आपल्याला बाजूला काढून ठेवायचे। याच पॅन मध्ये आपल्याला 1 वाटी चणा डाळ घ्यायची। ती हलकसं तेल टाकून थोडीशी भाजायची। याच डाळीमध्ये आपल्याला 2 चमचे उडद डाळ आणि 2 चमचे तूर डाळ घालायचे। या सर्व डाळी आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या। डाळी भाजल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा धने, 10-12 काळी मिरी आणि 2 चमचे तीळ घालायचे। यासोबतच अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचे। खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत छान आपल्याला हे भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम बंद करायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग घालायचे आणि या गरम डाळीसोबत हे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित थंड करून भाजलेल्या मिरच्या आणि डाळींचं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मस्त फाईन असं हे आपल्याला वाटून घ्यायचे। तर आपला पोळी मसाला किंवा पोळी चटणी तयार आहे।